महाराष्ट्र टीव्ही आपल्या हक्काचा मीडिया। काय मागणी आहे? आपण जिल्हाधिकाऱ्यांची पण भेट घेतलेली आहे आणि वारंवार तुम्ही निवेदनाचा पाठपुरावा केलेला आहे। समतानगर वासिय तुमच्यासोबत आहे, समता गृहनिर्माण सोबत आहे, परंतु आतापर्यंत या रस्त्याचं काय काम होत नाही आहे? आम्ही सर्व समतावासियांनी वारंवार ह्या रोडसाठी आम्ही आंदोलन केले किंवा वारंवार आम्ही मुख्याधिकाऱ्यांना नगरपालिकेला जाऊन भेटलो, परंतु आम्हाला कसलाही रिस्पॉन्स तिथून मिळत नाही। शेवटी आम्हाला नाईलाज असतो, आम्हाला निवेदन द्यावं लागलं की येत्या 15 तारखेपर्यंत जर हा रस्ता उर्वरित राहिलेला जर काम नाही चालू झालं तर आम्ही याच रस्त्यावर मी स्वतः संतोष घाटगे मी स्वतः या रस्त्यावर उपोषण अमरण उपोषण करणार आहे। कारण का ह्या रस्त्याची मंजुरी गेले लोकसभेचं इलेक्शनच्या अगोदर ह्या रस्त्याची मंजुरी झाली होती आणि प्रत्यक्षात काम चालू होऊन एक 5 ते 6 महिने झालं होतं, परंतु गेली 2 महिने झालं हे काम पूर्ण बंद पडलेलं आहे। आणि वारंवार आम्ही नगर अभियंत्यांना भेटतो तर ते नगर अभियंते आम्हाला एकच सांगतात की नाही लवकर चालू करू। तर आता एवढा मनस्ताप झालेला आहे की तुम्ही जर इथं बघितलं तर एवढं धुळीधर साम्राज्य झालेलं आहे, लोकांना श्वासनाचे त्रास होतात। स्वतः मी मध्ये काही डॉक्टरांना बोललो तर मला बऱ्याच डॉक्टरांचं असं म्हणणं आलं की श्वासनाचे त्रास, फुफ्फुसाचे त्रास आता भरपूर वाढलेले आहेत। पुन्हा मणक्याचे आजार सगळे तुम्ही बघताय की माझ्यासोबत सगळे सिनियर सिटीजन आहेत। या सिनियर सिटीजनला चलणं मुश्किल झालंय रस्त्यानं, त्यांना मणक्याचे आजार व्हायला लागलेत। 20 आणि 25 वर्षाच्या मुलांना सुद्धा मणक्याचे आजार व्हायला लागलेत। आणि आज तुम्ही बघताय की ही रहदारीचा एवढा रस्ता आहे की कमीत कमी दिवसभरातून जर इथं सर्वे जर केला तर 1000 गाड्या ये जा करतात। इथं एवढा रहदारीचा रस्ता आहे आणि तुम्ही इथं 10 ते 5 मिनिट फक्त जर थांबलं तर तुमचा चेहरा ओळखू येणार नाही, एवढा फुफुट्यानं रस्ता आहे। तरी माझी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आहे की तुम्ही तात्काळ याच्यावर कारवाई करून नगरपालिकेला हा रोड उर्वरित काम जे राहिलेलं आहे, विशेष म्हणजे मंजूर आहे, काम मंजूर आहे, निविदा सगळं झालेलं आहे, चालू काम बंद पडलंय। तर माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की तात्काळ येणाऱ्या 15 तारखेच्या आत हे राहिलेलं वरचे जे 2 लेअर आहेत कार्पेट सिलकोट हे जे राहिलेलं आहे हे पूर्ण काम करून घ्यावं, अन्यथा मी स्वतः याच रस्त्यावर 15 तारखेपासून अमरण उपोषणाला बसणार आहे। आणि त्यावेळेस जर माझ्या जीवितास काही झालं किंवा इथल्या लोकांना इथं काही त्रास झाला, वाहतुकीला अडचण निर्माण झाली तर याला सर्वस्व जबाबदार हे प्रशासन राहील। हा रस्ता जो आहे समता कॉलनी मधला विसर्जन विहीर ते सुधीरांना घर ह्या रस्त्याचं काम पेंडिंग पडलेलं आहे। आपल्या भागातील ताज्या पाहण्यासाठी